आज आम्ही निघालो आहोत शिर्डीचं प्रतिबिंब म्हणून ओळखलं जाणारं प्रति शिर्डी, जे की तळेगाव येथे आहे. आणि वातावरण खूपच सुंदर होतं. पावसाळी वातावरण होतं. भले मे महिना चालू होता, पण पावसाळी वातावरण होतं. आम्ही प्रति शिर्डी इथे पोहोचलो प्रवेशद्वारापाशी आणि त्याच्यानंतर भाविकांची खूप गर्दी होती. पण वातावरण सुंदर होतं, त्यामुळे सगळ्यांनाच बाबांचं दर्शन आणि वातावरणाचा आनंद घ्यावी अशी त्यांची इच्छा झाली असेल. त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि इथे भक्तजनांची खूप गर्दी होती आणि सुंदर अशा परिसरामध्ये आम्ही म्हटलं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर आम्ही एकदम शांतपणे दर्शन घेतलं. तिथे शनिदेवाची मूर्ती बनवण्याचं सुद्धा काम चालू होतं, ज्याचं उद्घाटन पुढच्याच दिवशी होतं. त्याच्यानंतर इथे हे एक सुंदर असं अन्नछत्र आहे. त्याचा आस्वाद तुम्ही उपलब्ध वेळेमध्ये घेऊ शकता जर तुम्ही इथे आले तर. जे पुण्यात राहतात त्यांना तर ही प्लेस माहीतच असेल, पण जे पुण्याच्या बाहेर राहतात त्यांनी पण इथे नक्की व्हिजिट करा. आपल्याला नेहमी शिर्डीला जायला जमत नाही, पण आपण इथे येऊन पण साईबाबांचा आशीर्वाद घेऊ शकतो. त्याच्यानंतर आम्ही इथल्या क्लायमेटचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारली. खूप शांत वाटत होतं आणि त्यात वातावरण पण खूप सुंदर होतं, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. त्यानंतर इथून आम्ही प्रसाद घेतला, जो मला तर खूपच आवडतो. तुम्ही पण नक्की घेऊन जा घरी. आणि हे बघा, इथे आहे ना हा श्वान आला होता. यांना आमच्या आहे ना ॲनिमल्स खूपच आवडतात, म्हणून ते त्याला आहे ना लाडू भरवत होते. आम्ही एका ठिकाणी बसलो होतो, तो आमच्या मागे मागे आला. मला तर फार भीती वाटली, पण यांना ॲनिमल्स खूपच आवडतात. बघा कसं त्यांना प्रेम करतात. हे मंदिर छोटं असलं तरी अनुभव खूप मोठा होता. मनात विचारांची गर्दी घेऊन गेली होती आणि साईंच्या कृपेने मला शांततेची वाट भेटली. तुम्हालाही असं मंदिरात जाऊन शांत वाटतं का? मला तर नक्की वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय.